स्टेशन ठाणे शहर येथे ज्या काही 2022, 23 आणि 24 मध्ये मोबाईल मिसिंगच्या कंप्लेंट दाखल होत्या। ते मोबाईल मिसिंग दाखल झाल्यानंतर बरेच जण काय करतात, ते मोबाईल जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये नवीन सिम टाकलं जात नाही, वापर होत नाही, तोपर्यंत मोबाईल ट्रेस होत नाही। मग प्रत्येक मोबाईलचा IMEI नंबर आम्ही प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरला पाठवतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जर ज्यावेळेस नवीन सिम टाकलं जातं त्यावेळेस त्याचं माहिती आम्हाला मिळते। मग त्यानंतर आमच्याकडे जे सायबर सेल आहे, PSI शेळके आणि जी टीम आहे ते त्याच्यावर काम करतात। त्यांना म्हणजे रोज ते बघत असतात की कुठल्या मोबाईलमध्ये कुठलं कार्ड टाकलंय का, कुठला ट्रेस होतोय का। मग असं त्यांना माहिती मिळाल्यानंतर संबंधित त्या मोबाईलवर ते फोन करतात आणि त्याला सांगतात की हा मोबाईल मिस झालेला आहे किंवा कुणा मिसिंग दाखल आहे आमच्याकडं। तर मग बरेचसे लोकांना माहीत नसतं की त्यांना सापडलेला मोबाईल असतो किंवा कुणी चोरलेला पण असतो, मिसिंग दाखल असतात आणि मग त्यांना आम्ही कन्विन्स करून ते मोबाईल पोलीस स्टेशनला परत बोलवतो। असे 22, 23 आणि 24 मधले आपल्याकडे एक 65 मोबाईल रिकवर झालेले होते। त्यानिमित्त आज आपण नौपाडा पोलीस स्टेशनला एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना फोन करून आम्ही तुमचा जो म्हणजे महत्त्वाचा वेळ आहे की आज रविवार सुट्टी आहे आणि रविवार लोक येऊ शकतात, या दृष्टीने आम्ही हा रविवार निवडलेला आहे की लोकांना येऊन, कारण मोबाईल एकदा गेला की बऱ्याच जणांना वाटतं आता आपला मोबाईल मिळतो किंवा नाही मिळतो, परंतु प्रत्येक गोष्ट आहे की मोबाईल मिळतो। सध्याचं युग आहे की बाबा मोबाईलमध्ये बरेचसे मोबाईल तर बाहेर देशात पण जातात, बांगलादेश किंवा नेपाळ जे आयफोन आहेत त्याच्यामध्ये बरेचले आता जे आहेत त्याच्यात चेंजेस पण IMEI मध्ये करतात, परंतु जे इथं मोबाईल आहेत ते आपण रिकवर केलेले आहेत आणि त्या सर्व ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना आज आम्ही परत देणार आहे। ते आपण सर्वजण इथं आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याचं युग जे आहे हे सायबर युग आहे की बरेचशा तक्रारी आहेत, याच्यात सुशिक्षित लोक सायबरच्या म्हणजे जे कॉल येतात फेक कॉल त्याच्यामध्ये फसतात आणि करोडो लाखो रुपये गमावून बसतात। तर माझं सर्व नागरिकांना सांगणं आहे, कुठलाही फेक कॉल कुठलाही अननोन नंबरवर कुठलाही रिसीव करू नका। जरी रिसीव केला तर समोरचा काय बोलतो तुम्हाला पॅनिक करतो, तुमचं कुठं ड्रग्सचं पार्सल चाललंय, कुठं शेअर मार्केटिंग आहे, सध्याचा ट्रेंड जो आहे तो तुमचं ड्रग्सचं पार्सल चाललंय आणि तुम्ही ऑनलाईन जे फेसबुक किंवा कुठल्या तरी ग्रुपवर जॉईन होता शेअर मार्केटिंगसाठी, त्या ग्रुपवर तुम्हाला मोठा परतावा मिळाल्याचं दाखवण्यात येतं आणि त्यामध्ये बरेचसे लोक फसतात। सध्याच्या आमच्या पोलीस स्टेशनला इथं बराच सुशिक्षित भाग असल्यामुळे सायबरचे गुन्हे खूप दाखल होतात आणि त्यांची अमाऊंट पण खूप आहे। जर तात्काळ जर पोलीस स्टेशनला आपण आलात, आपली फसवणूक झालेली असेल आणि तात्काळ जर आलात तर आपली अमाऊंट जे आहे ते आम्ही तिथं सीज करू शकतो, पण आपला जो वेळ गेला त्याच्यामध्ये तर मग आपली अमाऊंट जी आहे ती सीज होत नाही। आम्ही बऱ्याच लोकांना, आता एक गुन्हा दाखल होता ज्यामध्ये 66 लाख रुपये गेले होते त्या व्यक्तीचे, त्याचं पटकन आला तो, त्याचे 25 लाख रुपये त्याला सीज झाल्यामुळे मिळाले। एक लेडी होती तिचे 80,000 रुपये होते, एक 7.5 लाख रुपये होते, आम्ही पूर्ण रिकवर केले बँकेकडून। म्हणजे बँकेला आम्ही ते सीज करतो आणि नंतर कोर्टाची प्रोसिजर असते ते रिटर्न ऑफ प्रॉपर्टी करतो। तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण सायबरच्या गुन्ह्यापासून सुद्धा खूप अलर्ट राहावं, कारण सध्या प्रत्येक जणाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे जे फसवणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आपल्याला कॉल करतात। तर कुठल्याही कॉलला पॅनिक होऊ नका। जरी कुठलं आपल्याकडून काही अशी अनावधानानं एखादा कॉल रिसीव झाला किंवा आपण सगळ्यात महत्त्वाचं तर कुठलीही माहिती शेअर करू नका, आपला OTP आलेला किंवा काही, आणि जरी चुकून झालं, जरी आपण थोडं पॅनिक होऊन झाला तरी तात्काळ 1930 म्हणून नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे सायबरचा, त्याच्यावर कॉल करा किंवा NCCRP पोर्टल आहे, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, याच्यावर जर आपण तात्काळ आपली माहिती भरली तर आपला जो पैसा चाललेला असतो तो स्टॉप होतो आणि आपण जर तात्काळ जर 1 तास 2 तासाच्या आत पोलीस स्टेशनला येऊन, प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर कक्ष आहे, आमच्याकडे पण PSI शेळके त्यांची टीम आहे की जे उत्कृष्ट काम करतात आणि त्यांनाच हे मोबाईलचं जे रिकव्हरी आहे 65 मोबाईलची ती केलेली आहे।